जमीन विक्री प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे केले वर्ग। सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशनच्या विको प्रोसेस जमीन विक्रीतील गैरव्यवहार प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले। या प्रकरणाची फिर्याद 5 मार्चला जेल रोड पोलिसात नोंद झाली। त्यानुसार फेडरेशनच्या 14 संचालकांविरोधात गुन्हे दाखल झाले। 24,33,86,000 इतक्या रकमेचा हा गैरव्यवहार असल्याने अधिक तपास करण्यासाठी पूर्ण प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाले। पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी त्यांची माहिती दिली। अधिक तपास सुरू असल्याचेही सांगितले। विणकर फेडरेशनच्या मालकीची जमीन बेकायदा विकल्याचे हे प्रकरण आहे। जमिनीचे मूल्यांकन 28,35,00,000 रुपये असताना केवळ 14 कोटीत विकण्यात आली। फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अविनाश बोंडाल यांच्यासह 14 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला। त्यांच्यावर फसवणूक संगनमताचे कलम लावण्यात आले, परंतु अद्यापही कोणाला अटक नाही। या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन संचालक व सहकाऱ्यांवर कुठली कारवाई होईल याकडे संपूर्ण सोलापूरसह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।